कधी तुम्ही आयुष्यात थांबून स्वतःला विचारलं आहे का, मी काय करतोय? ही गोष्ट त्या एका थांबण्याच्या क्षणाची आहे, जी संपूर्ण आयुष्य बदलून गेली. शेवटपर्यंत ऐका, कदाचित हेच तुमच्या आयुष्यातला बदल बनू शकेल. मी थांबलो. माझं नाव अनिकेत. मी आयुष्यात कायम धावत राहिलो. करिअर, पैसे, नाव, सोशल स्टेटस, सारं काही मिळवायचं होतं. पण एक गोष्ट विसरलो होतो, स्वतःला. एक दिवस मी ऑफिसला जात असताना अचानक गाडी बंद पडली. संध्याकाळची वेळ होती. थोडा चिडलो. वेळेवर पोहोचणार नव्हतो. एका झाडाखाली बसलो आणि गाडी रिपेअरवाला येण्याची वाट पाहू लागलो. समोरच्या पार्कमध्ये एक लहान मुलगा खेळत होता. त्याने मला पाहिलं आणि सहजपणे विचारलं, काका, तुम्ही कंटाळलात का? मी थोडं हसून म्हटलं, हो रे, थांबावं लागलं ना म्हणून. तो म्हणाला, थांबणं कंटाळवाणं नसतं. कधी कधी थांबल्याशिवाय कळतच नाही की आपण किती धावलो. मी क्षणभर विचारात पडलो. एका लहान मुलाकडून इतका मोठं वाक्य. त्या क्षणाला मी डोळे बंद केले आणि पहिल्यांदाच स्वतःला विचारलं, हे सगळं मी कशासाठी करतोय? मी ज्या गोष्टी गमावतोय त्या मोजता येतात का? कधी नव्हे ते मला माझ्या मुलीच्या वाढदिवसाची आठवण झाली. मी गेलो नव्हतो कारण महत्वाचं मीटिंग होतं. आईचं फोन आलं होतं, पण मी म्हणालो, नंतर बोले. सगळं आठवायला लागलं. पैसे, पदवी, पद मिळालं होतं, पण माझा स्वतःशी संबंध तुटत चालला होता. इतक्यात तिथं एक वृद्ध जोडपं आलं. दोघंही वयस्कर, पण डोळ्यात समाधान होतं. बाईने आपल्या नव्याला विचारलं, सांगा हो, आपण इतकी वर्ष एकत्र कशी राहिलो? ते उत्तरले, कारण आपण एकमेकांना ऐकणं बंद केलं नाही. माझ्या मनात आवाज आला, अनिकेत, तू कोणालाच ऐकायचं थांबवलं आहेस, स्वतःलाही. गाडी तयार झाली, पण मी उठलो नाही. मी पहिल्यांदा आयुष्यात थांबलो आणि मी शांत होतो. त्या क्षणी मला समजलं, थांबणं ही हार नाही, ती शहाणीवा आहे. स्वतःला पुन्हा शोधण्यासाठी गरज असते थांबण्याची. त्या दिवशी मी लवकर घरी पोहोचलो. मुलीला मिठी मारली. आईला चहा करून दिला. बायकोशी गप्पा मारल्या. त्या दिवशी टार्गेट मिळालं नव्हतं, पण आयुष्याच्या स्पर्धेत एक विजय मिळवला होता. स्वतःशी संबंध परत मिळवला होता. कधी कधी थांबणं आवश्यक असतं, आपण कुठे जातोय हे समजण्यासाठी. धावण्यात काही वाईट नाही, पण त्यात स्वतःला गमावणं चुकीचं आहे. माणसांना वेळ द्या, कारण आठवणी संपत्ती नाही, पण त्या आयुष्य घडवतात. मोरल ऑफ द स्टोरी, थांबण्याची भीती बाळगू नका, कारण आयुष्याची खरी दिशा थांबून विचार केल्यावरच सापडते. ही गोष्ट तुम्हाला स्पर्श करून गेली का? लाईक करा, मित्रांशी शेअर करा आणि अशाच गोष्टी अनुभवण्यासाठी आमचा चॅनलला सबस्क्राईब करा. तुमचं असं एखादं थांबण्याचं क्षण अनुभवला असेल तर खाली कमेंटमध्ये शेअर करा. आपल्यात संवाद होऊ द्या.